मी जर का म्हटलं असतं ओळखा पाहू ही भाजी कशाची आहे, तर तुम्हाला नक्कीच ओळखता नसतं आलं. वांगी दिसली असते पण भाजी ओळखता आली नसती. कमेंटमध्ये सांगितल्याप्रमाणे की सांडग्यांची भाजी दाखव, म्हणून मी आज सांडग्यांची भाजी दाखवत आहे. तर ही भाजी भाकरीबरोबर खूप छान लागते बरं. नमस्कार मंडळी, खूप दिवसानंतर आज मी ही वड्यांची रेसिपी बनवत आहे. तुम्ही इथे बघू शकता या वड्या. तर त्याची रेसिपी आपण बनवत आहोत. त्यामध्ये मी इथे 1 वाटी हे उडदाच्या डाळीचे वडे म्हणजे सांडगे घेतलेले आहेत आणि त्यामध्ये मी हे वांगे घालणार आहे. तुम्ही ऑप्शनल आहे, घालू शकता, अदरवाईज स्किप करू शकता. तर आता आपण ही वांगी कापून पाण्यामध्ये घालूया. इथे मी 2च वांगी कापून घेतलेली आहेत बरं, कारण की वांगी मग जास्त झाली असती, त्यामुळे मी 2 वांगी घेतली आहेत. 3 दाखवली असली तरी 1 वांग मी घेतलं नाही, मोठं वांग. मी 2 वांगी घातली आहेत. तुम्ही तुमच्या हिशोबाने घालू शकता आवडीनुसार. तर वांगी पाण्यात घातल्याने काळी पडत नाही, त्यामुळे वांगी पाण्यात घालायची नाही. तर अशा पद्धतीने आपण वांगी भिजत घातली आहेत. आता आपण गॅसकडे जाऊया. गॅसवरती कढई ठेवली आहे, त्यामध्ये आपण हे जे वडे आहेत किंवा सांडगे आहेत ते भाजून घेऊया. चला गॅसकडे. असेच कोरड्यात भाजून घ्यायचे, जास्त असं हे नाही करायचे. जास्त भाजलं तर ते भुगा होईल. ऑलरेडी याचा भुगा आहे. हलकेसे भाजले आहेत, आता आपण काढून घेऊया. याच्यात सुद्धा आपण पाणी घालून घेऊ. थोडे मुरून देऊया. जिरं घालू 1 चमचा. बारीक चिरलेला कांदा घालूया. चवीनुसार मीठ घालून घेऊया. आपल्या सांडग्यामध्ये आपण मीठ घातलं होतं, तर त्याच हिशोबाने आपण मीठ घालणार आहोत. लाल मिरची पावडर घालणार आहोत. गोडा मसाला घालणार आहोत आपण 1 चमचा. जास्त मसाले आपण घालणार नाही आहोत. इथे तुम्ही तुमचा घरगुती मसाला वापरलात तरी चालेल. आता आपण वांग्याच्या फोडी घालून घेऊया. पाव चमचा हळद घालते मी. आता सर्व एकजीव करून घेऊया. वांग छान आपण तेलावरती ना असं भाजून घ्यायचं, म्हणजे ना काय होतं, वांग लवकर शिजलं जातं. हे ऑप्शनल आहे बरं, वांग घालायचं की नाही ते. तुम्ही इथे बटाटा घालू शकता, वांग घालू शकता, किंवा नुसत्या सुद्धा सांडग्याची भाजी करू शकता. पण माझ्या जेव्हा मित्राने आणली होती ना डब्याला, तेव्हा त्याने सांडग्यांमध्ये वांगे पण घातले होते, तर म्हणून मी तुम्हाला सुद्धा त्याच पद्धतीने दाखवत आहे.
आता आपण हे जे सांडगे आहेत ते घालून घेऊया. छान आता परतून झाले. आपण आता ह्याच्यात पाणी ऍड करूया शिजण्यासाठी. पाणी घालून घेऊया. शिजू देऊया आता आपण आणि झाकण ठेवूया. बघूया आपण आपली भाजी आता. मस्त पैकी भाजी शिजली आहे. वांग सुद्धा बघू शकता तुम्ही, हे बघा. आणि सांडगे पण आपले शिजलेले आहेत आणि भाजीतलं तेल पूर्णपणे हे बघा सांडगे पण आपले शिजलेले आहेत. फार भुगा झालाय त्याचा. तर आता ही आपण खायला तयार. गॅस बंद करूया. कोथिंबीरीने गार्निश करूया. तर या मंडळी वड्यांची किंवा सांडग्यांची भाजी खायला. गॅस बंद करूया आपण आणि सर्व करूया.